नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर आमच्या इथे क्लासची वैशिष्ट्ये दिलेली आहे, क्लास दिलेला आहे, पूर्ण माहिती दिलेली आहे आणि संपर्क क्रमांक दिलेला आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही क्लास जॉईन करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. काय दिलेलं आहे बघा. मानसिक वयाच्या कालक्रमानुसारी वयाशी असलेले गुणोत्तर 100ने गुणल्या जे येते त्यास असे म्हणतात. आता काय म्हणते, जे मानसिक वय आहे त्याचं काय कालक्रमानुसारची वयाशी असलेले गुणोत्तर, वयाशी झालेलं आहे तिथं प्रिंट मिस्टेक आहे. तर वयाशी असलेले गुणोत्तर 100ने गुणल्यास जे येते त्यास काय म्हणतात, भावनिक गुणांक. बुद्ध्यांक 1 व 2 किंवा कोणतेही नाहीये. काय असेल याचं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर मानसिक वयाच्या कालक्रमानुसार वयाशी असलेले गुणोत्तर 100ने गुणल्यास त्यास काय म्हणतात, बुद्ध्यांक असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट काय आहे? अतिशय सतत विचारला गेलेला प्रश्न. काय प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट काय आहे हा प्रश्न सतत विचारला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 20 ते 40 वर्ष. 20 ते 40 वर्ष हे आपलं योग्य उत्तर आहे. 20 ते 40 वर्ष हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एखादी व्यक्ती बालपण व प्रौढत्वादरम्यानच्या स्थित्यंतराल असल्यास ती यात येते. कशामध्ये येते ते? कुमारवय, शालापूर्व, पूर्वसक्रिय वय किंवा वरीलपैकी कोणतेही नाही. तर आपलं योग्य उत्तर काय असेल? जी एखादी व्यक्ती बालपण व प्रौढत्वादरम्यानच्या स्थित्यंतरात असल्यास त्याला काय कुमारवय असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्वमग्नतेचे चिन्ह या वयोगटात प्रथम दिसून येतात. 4 ते 6, 1 ते 2, 2 ते 3 किंवा 5 ते 7. स्वमग्नता म्हणजे स्वतः खेळत राहणे. स्वमग्नता म्हणजे स्वतःमध्येच मग्न राहणे. तर ती चिन्हे कोणत्या वयोगटात दिसून येतात? जे लहान बाळ असते ते स्वतःशीच खेळत असते किंवा स्वतःशीच बोलत असतं. तर ते वय काय आहे त्या बाळाचं ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 ते 2 वर्ष वयोगटात प्रथम दिसून येते. याचं योग्य उत्तर काय 1 ते 2 वर्षामध्ये ते आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न, काय मुलाचे लिंग निर्धारित करते? वडिलांचे गुणसूत्र, आईचे गुणसूत्र, पालकाचे RS फॅक्टर किंवा वडिलांचे रक्तगट. तर याचं योग्य उत्तर तुम्हाला माहीत आहे. वडिलांचे गुणसूत्र मुलाचे लिंग निर्धारित करत असतं. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सम्राट 16 वर्षाचा असल्यास त्याला असे म्हणता येईल किशोरवयीन, शालापूर्व मूल, नुकतेच चालू लागलेले मूल किंवा ताणी मूल. काय सम्राट 16 वर्षाचा मुलगा आहे तर त्याला काय म्हटलं जातं? तर किशोरवयीन मुलगा असं म्हटलं जातं. तो किशोर वयामध्ये मोडला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. किशोरवयीन हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते वयोगट तान्य असण्याच्या अधिक जवळचं आहे? तान्यापेक्षा पण जवळचं. 1 वर्ष, 3 ते 6 वर्ष, 2 ते 4 वर्ष किंवा 4 ते 5 वर्ष. काय असेल याचं योग्य उत्तर? तर 1 वर्ष हे तान्य असण्याच्या अधिक जवळ आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2 वर्ष वयानंतर मूल क्लेश होत असल्याची भावना दर्शवते. भीती, विरोधी वागणे, संताप किंवा वरील सर्व. म्हणजे लहान मूल काय करायला लागतं? चिडचिड वगैरे करायला लागतं. तर 2 वर्षे वयानंतर मूल क्लेश होत असल्याची भावना दर्शवते. तर काय दर्शवते ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ते भीती वाटते त्याला किंवा विरोधी वागतो किंवा संताप येते. म्हणजे वरील सर्व हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एखाद्या तान्ह्या मुलात यापैकी कोणतेही लक्ष दिसून आल्यास ते मूल मानसिक विकाराने पीडित असण्याची शक्यता आहे. उशिरा कूस पालटणे, चालणे, रांगणे, शिकण्यास त्रास, वस्तूवर ताबा मिळण्यात मंद किंवा वरीलपैकी सर्व. आता तान्ह्या मूल कोणती लक्षणे दिसून आल्यात ते मूल मानसिक विकाराने पीडित आहे असं आपल्याला समजतं. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उशिरा कूस पालटणे, चालणे, रांगणे किंवा शिकण्यास त्रास किंवा वस्तूवर ताबा मिळवण्यात मंद म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आपली शिक्षक पात्रता परीक्षेची बॅच आहे. याआधी पण मी सांगितलेलं आहे.
3 महिन्याच्या कोर्समध्ये तुम्हाला 6 महिने देतील. रिझल्टची एक हमी देणारी एकमेव अकॅडमी आहे. आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 या नंबरवर संपर्क करून तुम्ही क्लास जॉईन करू शकता. हा संपर्क क्रमांक आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय. गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंदत्व येऊ शकते. हे खरे आहे खोटे आहे, दोन्हीपैकी एक किंवा दोन किंवा सांगता येणार नाही. बरोबर आहे. गरोदर असताना जेव्हा संसर्ग झाल्यास मतिमंदत्व येऊ शकते. बाळाला काय मतिमंदत्व येऊ शकते म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे. पुढचा प्रश्न. सरासरी बुद्धिमत्ता बुद्ध्यांक श्रेणीपर्यंत असते. 85 ते 115, 20 ते 40 ज्ञात नाही किंवा 150 ते. सरासरी बुद्धिमत्ता बुद्ध्यांक किती असतो तो आपल्याला सांगायचा आहे. तर तो 85 आणि 115च्या दरम्यान असतो. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 25 ते 35च्या दरम्यान IQ गुण असलेल्या एखाद्या व्यक्तीस भाषण आणि अभिव्यक्तीमध्ये अडचणी आहेत, शैक्षणिक कौशल्य नाही आहे, कोणतेही मित्र किंवा रोजगार नाही आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे किंवा हे सर्व. तर बरोबर आहे. 25 ते 35च्या दरम्यान IQ गुण असलेल्या एखाद्या व्यक्तीस भाषण आणि अभिव्यक्तीमध्ये अडचणी येतात. त्यांना भाषण करता येत नाही किंवा भीती वाटते, शैक्षणिक कौशल्य नसतात, कोणतेही मित्र नसतात किंवा ते रोजगार त्यांना नसतात. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे सर्व आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मुलामध्ये पौगंडावस्था प्रारंभ होण्याचे सरासरी वय आणि मुलीमध्ये किती असते ते आपल्याला सांगायचं आहे. मुलामध्ये आणि मुलीमध्ये पौगंडावस्था सुरू होण्याचं वय किती असतं ते आपल्याला सांगायचं आहे. तर ते मुलामध्ये किती असतं 13 वर्ष आणि मुलीमध्ये किती 11 असते. पुढचा प्रश्न. बाल्यावस्थेतील हिंसा याचा परिणाम असू शकतो. घरगुती हिंसाचार, बालशोषण, बालपणीची दादागिरी किंवा वरीलपैकी सर्व. जेव्हा बाल्यावस्थेतील लहान मुलं हिंसा करतात तेव्हा त्याची काय कारणे असतात. तर घरगुती हिंसाचार असू शकतो, बालशोषण असू शकतो किंवा बालपणीची दादागिरी म्हणजे वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती गोष्ट उत्तम प्रकारे सांगते की विद्यार्थी बहुधा संघटित किशोरवयीन अपराधी टोळ्याच्या सहवासात येतात. निष्क्रिय आणि कडक कायद्याची अंमलबजावणी, मनोरंजनासाठी उद्याने आणि इतर सुविधांचा अभाव, रचनात्मक उपक्रमांचा अभाव ज्यामध्ये विद्यार्थ्यांना समाधानकारक समाधान मिळू शकते, धाडसी मोहिमेच्या विद्यार्थ्यांची इच्छा. तर आपल्याला याचं योग्य उत्तर सांगायचं आहे. जर कोणती गोष्ट उत्तम प्रकारे सांगते की विद्यार्थी बहुधा संघटित किशोरवयीन अपराधी टोळ्याच्या सहवासात येते, जेव्हा ते रचनात्मक त्यांचे उपक्रम आहेत त्यांचा अभाव ज्यामधून विद्यार्थ्यांना समाधानकारक समाधान मिळू शकत नाही, रचनात्मक उपक्रमांचा अभाव याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पूर्व शाळकरी मुलांच्या तर्कशक्तीचा सर्वोत्कृष्ट पुरावा असे सुचवतो की ते तर्कशक्तीचा वापर करू शकत नाहीत, ते फक्त विनाकारण तर्क लावतात, ते फक्त प्रौढाच्या बुद्धिमत्तेची इतकेच तर्क लावू शकतात. त्यांची मानसिक क्षमता, अनुभव, व्यक्तिमत्वाची मांडणी मर्यादा ही प्रौढासमानच असते. आता पूर्व शाळकरी मुलांच्या तर्कशक्तीचा सर्वोत्कृष्ट पुरावा काय सुचवतो तो आपल्याला सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे त्याची जी मानसिक क्षमता किंवा अनुभव, व्यक्तिमत्वाची मांडणी ही मर्यादा ही प्रौढासमानच असते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. जर स्वमग्न मुलाचे वय कितव्या वर्षापूर्वी निदान झाले तरच रोगाचे निदान सुधारले जाते. 5, 7, 3 किंवा 10. काय असेल याचं योग्य उत्तर. तर 3. वर्षापूर्वी निदान झाले तरच रोगाचे काय निदान लागू शकते. म्हणजे योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अल्पवयीनांनी बेकायदेशीर वर्तनात सहभागी होण्यास असे म्हणतात. बालकांनी केलेले बेकायदेशीर कृत्य, बाल गुन्हेगारी किंवा कोणतेही नाही. जेव्हा वयच नसताना बेकायदेशीर वर्तन करणे त्याला आपण काय म्हणतो बाल गुन्हेगारी असं म्हणतो. लहान मूल जेव्हा चुकीचं वागतं तेव्हा आपण काय म्हणतो बाल गुन्हेगार झालेला आहे तो. म्हणजे काय पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. विकासाची कोणती पायरी विकासाची एकमेव द्वितीय पायरी म्हणून ओळखली जाते.
अर्भकावस्था पायरी, बालपणाची पायरी, किशोरवयीन पायरी किंवा प्रौढावस्था. विकासाची जी पायरी आहे ती एकमेव द्वितीय पायरी असं म्हणून ओळखलं जातं. तर याचं योग्य उत्तर काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय? बालपणाची पायरी. जेव्हा बालपण सुरू होतं तेव्हा विकास सुरू होतो, म्हणजे बालपणाची पायरी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. अतिशय लहान मुलामधील मोठ्या प्रमाणात अतिशयोक्तीपूर्ण आत्ममहत्वाच्या भावनेचे वर्णन कोणती संज्ञा करते? बालपणीचा अहंकार, बालपणीचा स्व आदरभाव, बालपणीचा स्वभाव किंवा आत्मभान. अतिशय लहान मुलामध्ये मोठ्या प्रमाणात अतिशयोक्तीपूर्ण आत्ममहत्वाच्या भावनेने वर्णन कोणती संज्ञा करते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बालपणीचा अहंकार हे याचं योग्य उत्तर आहे. जो बालपणीचा अहंकार आहे तो काय? अतिशयोक्तीपूर्ण महत्त्वाच्या भावनेचे वर्णन करते. बालपणीचा जो अहंकार आहे तो. पुढचा प्रश्न. कोणत्या वयात शारीरिक वाढ झपाट्याने होते? सुरुवातीचे बालपण, अर्भकावस्था, पौगंडावस्था किंवा शालेय वय. कोणत्या वयामध्ये जी आहे शारीरिक वाढ झपाट्याने होते? तर अर्भकावस्थामध्ये शारीरिक जी वाढ आहे ती काय होते? झपाट्यानं होते. याचं योग्य उत्तर आहे. अर्भकावस्था हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मूड बदलणे, वजनात वाढ होणे, घट होणे, वर्तनात बदल ही या वयाची सामान्य लक्षणे आहेत. सामान्य लक्षण, वर्तनात जो बदल होतो ती कोणत्या वयाची सामान्य लक्षणं आहेत? नैराश्य, खळबळ, वरीलपैकी कोणते नाही किंवा वैफल्य. काय असेल याचं योग्य उत्तर? तर मूड बदलणे, वजनात वाढ होणे आणि वर्तनात बदल ही किशोरवयीन वयाची सामान्य लक्षणं आहेत. हे इथे पर्याय चुकीचे दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर काय? किशोरवयीन वय जे असतं त्यामध्ये ही बदल लक्षात येतात. हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. डॅश या टप्प्यात सोडले असता त्याचे स्वतःहून पुढाकार घेण्याचे कौशल्य विकसित होते. 2 ते 3 वर्ष, प्रथम वर्ष, 6वे वर्ष किंवा 4 ते 6 वर्ष. काय असेल याचं योग्य उत्तर? तर या टप्प्यात सोडले असता त्याचे स्वतःहून पुढाकार घेण्याचे कौशल्य विकसित होते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2 ते 3 वर्ष या टप्प्यात सोडले असता त्याचे स्वतःहून पुढाकार घेण्याचे कौशल्य विकसित होते. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बालविकास हे असे अभ्यासक्षेत्र आहे ज्यात निरीक्षकांच्या मानवी क्षमतेत बदल होतो. जीवनकाळातील वर्तनाचे स्पष्टीकरण देण्यात प्रयत्न करण्यात येतो. मुलांची प्रौढांशी तुलना करण्यात येते. मुलाच्या आकलनात्मक, सामाजिक व इतर क्षमतांच्या हळूहळू होणाऱ्या विकासासाठी कारणीभूत आहे. काय असेल याचे योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर बालविकास हे अभ्यास क्षेत्र आहे ज्यामध्ये मुलाच्या आकलनात्मक, सामाजिक व इतर क्षमतांच्या हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी काय कारणीभूत आहे. हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जर तुम्हाला फक्त हे माहीत आहे की मुलाचे मानसिक वय 10 आहे तर खालीलपैकी कोणते वाक्य तुम्ही त्याच्याबद्दल सर्वात जास्त खात्रीने बोलू शकता? जेव्हा मानसिक वय मुलांचं काय आहे 10 आहे, तो कमजोर मनाचा आहे, तो 10 वर्ष वयाचा आहे, तो सामान्य 10 वर्ष वयाच्या पातळीच्या बुद्धिमत्तेने कार्यप्रदर्शन करतो किंवा तो त्याच्या मानसिक वाढीमध्ये थोडाफार मंदगती आहे. याचं योग्य उत्तर काय? तो सामान्य आहे, म्हणजे 10 वर्ष वयाच्या पातळीच्या बुद्धिमत्तेने तो कार्यप्रदर्शन करत असतो. हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मुलाच्या शैक्षणिक वयाचा अर्थ म्हणजे शैक्षणिक वयाचा अर्थ आपल्याला सांगायचे शाळेत प्रवेश मिळण्यासाठी जरुरी असलेले कमीत कमी वय, स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जरुरी असलेले कमीत कमी वय, विविध विषयामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वसाधारणपणे दर्शवलेले यशाची सरासरी मूल्य किंवा वरीलपैकी सर्व. जे मुलाच्या शैक्षणिक वयाचा अर्थ काय होतोय तो आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विविध विषयामध्ये विद्यार्थ्यांनी जो सर्वसाधारणपणे दर्शवलेल्या यशाची सरासरी मूल्य म्हणजे शैक्षणिक वय. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. 2 वर्षाच्या आधीची मावशी त्याला त्याच्या आईच्या मांडीवरून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो रडतो. याचे कारण काय? सामाजिक चिंता, भावनिक चिंता, अपरिचित व्यक्तीबद्दल चिंता किंवा वियोगाबद्दल चिंता. आता सामाजिक किंवा भावनिक चिंता करण्यासाठी त्याला अजून काही समजतं का रे 2 वर्षाच्या बाळाला? तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? काय असणार आहे याचं योग्य उत्तर? तर जी मावशी काय अपरिचित व्यक्ती आहे, म्हणजे कधीतरी आलेली आहे.
अपरिचित व्यक्तीबद्दल चिंता हे याचं योग्य उत्तर आहे. 58चं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. अपरिचित व्यक्तीबद्दल ती काय? चिंता हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. नैराश्य सामान्यतः यांच्यात आढळते. मध्यमवयीन स्त्रिया, मध्यमवयीन पुरुष, तरुण व्यक्ती, 60 पेक्षा अधिक वयाच्या. काय असेल याचं योग्य उत्तर? तर नैराश्य सामान्यतः मध्यमवयीन स्त्रियामध्ये आढळते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पहा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. विकासाच्या ज्या अवधीदरम्यान शाळेसाठी तयारी करण्याची संकल्पना विकसित होते आणि बराचसा मोकळा वेळ मित्रासह खेळण्यात जातो त्यास असे म्हणतात. अर्भकावस्था, सुरुवातीचे बालपण, मध्य बालपण किंवा उशिराचे बालपण. काय असेल याचं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर जे सुरुवातीचं बालपण आहे ते विकासाच्या ज्या अवधीदरम्यान शाळेसाठी तयारी करण्याची संकल्पना विकसित होते आणि बराचसा मोकळा वेळ मित्रासोबत खेळण्यात जातो त्याच आपण काय म्हणतो? सुरुवातीचे बालपण असे म्हटले जाते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.